कोण आहे बॅटर? समीर खवले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झालाय. धावसंख्या मात्र रोखलेली आहे. फाईन लेग मध्ये चुकी होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद होईल. तिसरा गडी गमवलाय माऊली क्रिकेटला वाल्य संघानं.
नवीन फलंदाज रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. मी सांगितलं संकट पाठ सोडणार नाही तुमची, ती तुम्हाला सातत्यानं पुढे तुमच्या पाठीमागे येणार आहेत. आणि इथे आपण बघितलं चौथा फलंदाज सुद्धा अगदी स्वस्तामध्ये परतलेला आहे. म्हणजे अजून दुहेरी अंक सुद्धा धावफलकावरती नाही आणि पाचवा फलंदाज इथे बाद होतोय. पवार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. अर्धा डाव कोलमडून पडलाय. 5 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. आणि या इथून पुढे खरं तर जी भागीदारी होणार आहे 6व्या आणि 7व्या गड्यासाठी पार्टनरशिप बनवायचा प्रयत्न असेल. फुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला, जिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला फटका एक सिंगल त्यावरती प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर आता इथे लढण्याची वेळ मैदानावरती आलेली आहे. हा कोलमडलेला डाव पुन्हा उभा राहायचा आहे, पुन्हा तो सावरायचा आहे. मंगेश दातेमध्ये क्षमता आहे आणि बघूयात कामगिरी त्याला देखील करावी लागणार इथून पुढे आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आडवी बॅट करत त्याला खांडून काढलाय. मिड विकेट मधून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. सुंदर शतरक्षण खरं तर पाडेगाव वॉरियर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं आपल्याला. आज गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाडेगाव वॉरियर संघाच्या माध्यमातून या सामन्यातून आपल्याला बघायला मिळाले. 1 धाव मिळाली, 11 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर क्रिकेट आज खरं तर पिंपरी खुर्दमध्ये आम्हा सगळ्यांना बघायला मिळतंय. श्री काळूभरणात करंडकाचा आज दिवस क्रमांक 4. काल आपण बघितलं सगळे खेळाडू गावातले मैदानावरती खेळत होते आणि खूप आनंदमय असं वातावरण कालच्या दिवसामध्ये आम्हाला बघायला मिळालं. शेवटच्या एका सामन्यात पाऊस आला आणि खरं तर थांबावं लागलं आपल्याला आणि तो सामना मला वाटतं उद्या किंवा मंगळवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी घेण्याचा प्रयत्न आयोजकांचा निश्चित आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. संग्राम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. संग्रामच्या हाती सोपवलाय चेंडू. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये होते. 4थ्या षटकाला होते सुरुवात. तर धावफलकावरती 11 धावा 18 चेंडूमध्ये 11 बनवल्यात आणि 5 फलंदाज बाद झालेले आहेत. कोणीतरी पाठीवरती हात ठेवून तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे आता, अशी म्हणण्याची वेळ निश्चित मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. कुसुम अग्रजांची एक सुंदर कविता आहे पा. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोल्लावरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, माहेरवासिनी पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चूल विझली भिंत खचली होतं नव्हतं नेलं, आठवणीने डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवलं, कारभारणीला घेऊन चल. सहावा फलंदाज इथे बाद होतोय, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विकास पवार अर्थात भावा. भावा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. धावफलकावरती 11 आणि 11 धावा असताना आपण बघितलं माऊली क्रिकेट क्लब वाल्हे संघाचे एकूण 6 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. मी सांगितलं लढण्याची वेळ तुमच्यावरती निश्चित आलेली आहे. आता कुणीतरी लढा, मी तुझ्या पाठीशी अशी म्हणण्याची वेळ निश्चित आलेली आहे. कारण मोडून पडला संसारीकडे मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा.
मोठा फटका बऱ्याच वेळ झाला इथे क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती पडलेला नाही. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कट. सातवा फलंदाज इथे बाद. तर नवीन चला, माऊली क्रिकेट क्लब वाल्हे संघाला विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर दोन सलामीवीर पाडेगाव वॉरियर संघाला विनंती असेल, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुमित आणि विश्वजित ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पहिलं षटक मंगेश तातेच्या हातात, चेंडू पहिल्या चेंडूवरती बघायचं इथे टी फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर, शून्यावरती फलंदाज इथे बाद.
धावा प्राप्त होतील. 2 धावेंच्या मदतीने धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला इथे बघायला मिळेल. चला पुढील सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये काळभैरवनाथ क्रिकेट क्लब यवत. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपल्याला टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहे. लोअर फुल टॉस थोडासा खाली येणारा चेंडू आपण पाहतोय. आडवी बाट त्याला केली होती. एक सिंगल खरं तर इथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या 1 रन मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातील. 4 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. अजूनही 3 धावा आहेत. 3 धावा धावफलक पुढे जाऊन कदाचित पिसर्वे संघाची डोकेदुखी देखील बढू शकतात. यावेळेला बघायचं आहे पुढे एकदा चेंडू चेंज होणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि बघा तुम्ही एखादा किल्ला जर असेल, किल्ल्याची एखादी बाजू एखादी भिंत जर कुमकुवत असेल ना तर शत्रू आरामात प्रवेश करतो. त्यामुळे तुमचा किल्ल्याची तटभिंत ही अधिकाधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. तुमची वीक बाजू देखील तुम्हाला योग्य प्रकारे सांभाळता आली पाहिजे. क्षेत्ररक्षणातील चुका त्यावेळेला आपण पाहतोय द ट्रेडमार्क शॉट ऑफ प्रतीक देवकर. बॉलचा टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं स्पीड कमी झाला. या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी केलेलं पलायन, दुसरी धाव बघायला मिळते. 2 धावांनी धावफलक गेला पुढे आणि धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 5 धावा आहेत. धावांचा पंजा कंप्लीट झाला. रोहित गायकेचा एक सुपर हिट मारा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वच फलंदाजांना त्याने आतापर्यंत रोखलंय. लखन दोरगेला आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये. आणखीच पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो की फक्त 2 क्षेत्ररक्षक 39 सर्कलच्या बाहेर असल्यामुळे नक्कीच आपण बघतो की एकमेकांच्या सोबत कित्येक वेळा प्रॅक्टिस मॅच खेळलेले खेळाडू, एकमेकांचे चांगले मित्र दोन्ही संघ, त्यामुळे एकमेकांचा गेम माहिती आहे. हो पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा कॉल आला. अवांतरची धाव आहे. रोहित गायकेला कदाचित माहिती आहे की प्रत्येक देवकर कुठे जास्त खेळतो. त्यामुळे आपण बघतो की त्याच्या ट्रेडमार्क शॉटवरती कुठेतरी बंधनं लागावी आणि त्याला त्याचा ट्रेडमार्क शॉट ज्याचा तो परफेक्ट आहे त्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्न इथे कॅप्टनचा बघायला मिळतो. अर्थात यवत संघाच्या अजित शिंदे या संघाचे कॅप्टन आहेत. चांगला बॉल आहे. वा सुंदर, पण मिडल नाही झाला. पंचांकडे दाद मागितली. चांगला चेंडू आपण बघतोय. षटक क्रमांक 1 संपलं. पहिल्या षटकानंतर 6 धावांपर्यंत आपण पाहतो पिसर्वे संघ पोहोचलेला आहे. म्हणजे त्यांना अजून 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. राम कोलते आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आता महाभारत बघायला मिळणार आहे. महाभारत बघायला का मिळणार आहे? कारण की राम कोलते त्याचं मूळ गाव जर तुम्ही बघितलं, मूळ गाव, तर तो मूळ गाव हे पिसर्वे आहे आणि त्याचा आडनाव कोलते. तो खेळतोय कोणाच्या विरोधात? पिसर्वेच्या विरोधात. त्यामुळे महाभारत बघायला मिळणार आहे. कुठेतरी हे भाऊबंद आज विखुरले गेले 2 वेगवेगळ्या गावांच्या निमित्तानं. बॉलर आपण पाहतोय राम कोलते, मूळचा पिसर्वेचा, सध्या बऱ्याच वर्षापासून स्थायिक यवत मध्ये आहे. त्यामुळं तो यवतचा आहे सध्या. अभिजित कोलते आपण बघतोय पिसर्वे संघाचा आहे. आता या गावात कोलते आडनावाचं बहुसंख्यता बघायला मिळत असते. बघायचं आता महाभारत इथे कोण जिंकणार? अर्जुन जिंकणार की मग मात्र कौरव पांडव जिंकणार? त्यावेळेला बघायचं आहे. पहिला चेंडू अतिशय सुंदर आहे. चांगला अटॅक अभिजित कोलतेचा आपण बघतो इकडे. या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. एक सिंगल धावफलक पुढे गेला. धावफलकावरती 7 आल्यात. अजून पाहिजेत 31 येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. कोणाला अधिकाधिक खतरा आहे? 2 समान ताकदीचे. आता मात्र आपण बघतोय प्रतीक देवकर तयार.
प्रतीक देवकर वर्सेस राम कोलते. बाहेर निघणारा बॉलची दिशा बदलण्याचा प्रयत्न चांगला केला. थ्रो नाही केला, हे एक गुड डिसिजन. थ्रो केला असता तर पाठीमागे कव्हर लवकर नव्हता. डीप मधून आपण बघितलं राम दुर्गे चेंडूवरती यायला वेळ लागला असता. त्या दरम्यान आणखीन एखादी अवंतची धाव बघायला मिळाली असती. थांबलं खूप महत्त्वाचं होतं. 8 धाव धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. अतिशय सुंदर युद्ध मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुंदर ताकदवार अंदाज आतापर्यंत आपण बघतोय. यावर देखील बघायचंय अभिजितचा चांगला प्रयत्न होता. आडव्या बॅटनं स्ट्रोक निर्माण करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली, एका सिंगल धावफलक पुन्हा पुढे. पहिले 3 चेंडूवरती 3 खर्च केल्यात. आतापर्यंत धावफलक LMCC पिसर्वे 9 धावांवरती आहे. आता एवढी टाईट मॅच का बघायला मिळते माहिती मित्रांनो, हे दोन्ही संघ ना कंटिन्युअसली प्रॅक्टिस एकमेकांच्या सोबत करतात. कंटिन्युअसली म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की 15 दिवसातून महिन्यातून 1-2 मॅच या दोन्ही संघांच्या होत असतात पिसर्वेच्या ग्राउंडवरती. कधी यवतच्या ग्राउंडवरती बघायला मिळतात. इथे बघायचंय थापा पुन्हा तयार. ओहो, थापानं इथे पराभवाच्या गप्पांना आता उठाण आणून दिलंय. जर इथून पुढे आपण बघितलं प्रतीक देवकरनं इथून पुढे जर अजून अधिकाधिक जर खूप जास्त मारा केला, बॅटरचा पाय किमान एक पाय विकेटवरती आहे का हे चेक करायचं. गणेश गायकवाड चला. रन्स काउंट होतील. धावफलक सिंगलने पुढे गेलात. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती. 4 बॉल ओळीनं आपण पाहतोय सिंगल बघायला मिळालेले आहेत. बावकी वर्सेस बावकीचा पुन्हा एकदा संघ त्यांच्या आतमध्ये. कोलते वर्सेस कोलते. या वेळेला शॉट चांगला अटेम्प्ट केलाय. निवड चांगली होती शॉटची. अजित शिंदे दुर्गुण चेंडूवरती धावत आले. एक तर बघायला मिळेल, दुसरी देखील बघायला मिळेल. आणि 2 धावांनी धावफलक गेला पुढे. धावफलकावरती आपण बघतोय 12 पर्यंत आतापर्यंत मजल मारली. या षटकातला एक चेंडू अजून देखील बाकी आहे. इथे चांगला चेंडू टाकून नक्कीच यवत संघ प्रतिस्पर्धी संघावरती किंवा स्वतःच्या विजयाची जी वाट आहे ती अधिक स्पष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न इथे माणस असू शकतो. नक्कीच तोच माणस बघायला मिळतो. ज्यावेळेस डिफेंडिंग तुम्ही कोणताही स्कोर करत असता त्यावेळेस धाबा अडवायचे लागतात. रिव्हर्स अटेम्प्ट, शॉट चांगला है. द पावर ऑफ, ओहो, ये गेंद नहीं रुकी कहीं आसमान में और इसी तरीके से गेंद आसमान से अपना झंडा लहराती हुई दरिया को पार करती हुई यह आया शानदार छक्का. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा. टीम LMCC पिसर्वेकराच्या बच्चा दिया बाजा. यावेळी तो शानदार षटकार. राजू तात्या विनंती असेल आपल्याला कृपया बाहेरून या. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून या. टावेलची जाहिरात ना करू. राजू तात्या बाउंड्री बाहेर आहे, बाउंड्री लाईन बाहेर आहे. 39 सर्कलच्या बाहेरून नाही, पलीकडून जायचंय. आपणच विनंती आहे.
चला पुढच्या मॅचचा आपण इथे टॉस करून घेतोय. त्यावेळेला आपण बघतो नक्की चांगला शॉट बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तापा तिकडे. या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. एका सिंगल सोबत धावपलक पुढे गेला. चेतन दोरगे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली. धावपलक गेलाय 19 वरती. आता अजून माझ्या मते 19 धावांची गरज असेल. 38 टू विन आहे. 11 बॉल आणि आता 19 धावांची गरज आहे. 11 बॉल 19, 11 चेंडू 19 धावा. दोन्ही संघांसाठी अगदी समसमान जिंकण्याचे चान्सेस आहेत. स्वतःला आता इथे कठीण परिस्थिती आहे. एकमेकांच्या विरोधात लढणं ही कठीण परिस्थिती आहे. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला मजबूत बनवा. टूटेंगी तलवारें टकरा कर तुमसे, टूटेंगी तलवारें टकरा कर तुमसे, हो जाएंगे दुश्मन के तरकश खाली, हो जाएंगे दुश्मन के तरकश खाली, मैदान जंग में तुम बेखौफ लढो क्योंकि वक्त से पहले मौत नहीं आने वाले. पराभव हा कधीच आधी होत नसतो. पराभव हा फक्त नंतरच होत असतो. युद्ध जोपर्यंत आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंत प्राणपणाने लढत राहणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये असते. लढायचं, सोडायचं नाही, थांबायचं नाही, भिडायचं आणि भिडायचं आपल्या विजयासाठी, आपली स्वप्न साकार करण्यासाठी. 10 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. आपण बघतोय अवांतरचा चेंडू आहे. खूप जास्त बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉल जरी असलं तरी बॉलरचा माइंडसेट महत्त्वाचा ठरला इकडे. कारण की आपण बघतो की बॅटर खूप जास्त शफल झाला होता. त्यामुळे त्याच्यापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. माझ्या मते माइंडसेट चांगला आहे. पण नक्कीच लाईनचा तुम्हाला अभ्यास करता येणं खूप महत्त्वाचं होतं. धावपलक पुढे गेला नक्कीच. यावेळेला बघायचा आहे शॉट चांगला आहे. थापा आहे तिकडे आणि थापण यावेळेला गप्पा बंद केल्यात. गेल्या वेळेला ज्यावेळेस चूक झाली होती. खरं तर असा प्रश्न होता की अवघड जेल होईल की नाही, पण थापण खूप चांगलं काम केलंय आणि आलाय तो टायगर मैदानच्या आतमध्ये ज्याच्या नावावरती 5 चेंडूवरती सलग 5 षटकार मारण्याचा पराक्रम आहे. 2015 साल पुरंदर प्रीमियर लीग नकुल राठोडवरती 5 चेंडूवरती 5 षटकार मारणारा फलंदाज अतुल जाधव इज द मॅन. एकानं बघा आता जो स्ट्राईकला आहे त्यानं स्ट्राईकला अतुल जाधव येईल, त्यानं 5 मारलेत आणि आता नॉन स्ट्राईकला अभिजित कोलते त्यानं 6 मारलेत. 6 चेंडूवरती 6 षटकार मारलेत. पण चैतन्य दोरगेला आपण बघतो की तो चांगला बॅटर आहे, पण चांगली बॉलिंग करून त्यानं आतापर्यंत अचंबित केलं प्रेक्षकांना. विकेट आली आहे. धावपलक पुढे गेलाय. धावपलकावरती 21 पर्यंत धावपलक आहे. पुढा बॉल आकाशात आहे. क्षेत्ररक्षक तयार. या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. एक सिंगल धावपलक पुढे गेलाय. धावपलकावरती 22 आलेत. इक्वेशन आपण बघतोय. इक्वेशन आता 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. त्यावेळेला बघायचंय शॉट चांगला आहे. बॉल उंच आकाशात गेलाय. जेल होणं अतिशय महत्वाचं आहे. ओहो, लखन दोरगेनं नक्कीच एका मोठ्या खेळाडूला बाद केलं आणि पिसर्व संघाचे अनेकाधिक महत्वाचे खेळाडू बाद होत चाललेले आहेत. धक्क्यांवरती धक्के. पिसर्व संघ सावरणार तरी कसा, अनेक प्रश्नांची सरबत्ती आणि गोलंदाजी मात्र आपण पाहतोय अतिशय बहरत चाललेली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुरंदर प्रीमियर लीग मधील सगळ्यात महागड्या गोलंदाजांपैकी एक असलेला हा गोलंदाज आहे. पण ती पिसर्व संघाचा कॅप्टन आहे. बॉलिंग ऑलराऊंडर आहे. अनेक वेळा आपण पाहतो पिसर्व संघाला या खेळाडूनं संकटातून बाहेर काढलेला आहे. कित्येक वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजांना रडवलेला आहे आणि कित्येक वेळा आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक संघांचं स्वप्न मिटवणारा हा पिसर्व संघाचा कॅप्टन. पण चैतन्य दोरगे स्वतःच्या संघाचं स्वप्न साकार करण्यासाठी आज कष्ट करतोय आणि कष्ट केलं की प्रामाणिकपणे कष्ट केलं ना यश मिळतंच. कष्ट केले की यश मिळतंच. चैतन्यचा हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज आहे. या दोन्ही बॅटरने एकमेकांना साथ देणं खूप महत्वाचं आहे. साथ दिली तर सत्ता येईल. साथ दिली तर सत्ता येईल आणि 7 चेंडू मध्ये 16 धावा करता येतील. 7 मध्ये 16 पाहिजेत.
त्यामुळे बघायचं इनसाइड आउट खेळल्या क्षेत्ररक्षक तयार रोहित गायके. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ अनबिलिव्हेबल कॅच. सुंदर चेंडू आपण बघितला इकडे. चैतन्य दोरगेसाठी एकदा होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. या षटकामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्यात आणि खर्च केल्यात फक्त 4 धावा की 5, फक्त 4 धावा खर्च केल्यात, 3 विकेट्स घेतल्यात. सुंदर कामगिरी. आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये किती पाहिजेत आता? 6 मध्ये 16. 6 चेंडू 16 धावा. अतुल जाधव मैदानच्या आतमध्ये आहे. पिसर्वे संघाचा हा वाघ आहे. हा वाघ थांबणार नाहीये. हा वाघ लढणार आहे. हा वाघ लढणार नाहीये. हा वाघ पळणार आहे. हा वाघ पळणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघाला पळवणार आहे आणि स्वतःच्या धावा गोळा करणार आहे. अतुल जाधव इज द मॅन. 6 बॉल. आयुष आलाय. आयुष कुलते आपण पाहतो नक्कीच नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. चैतन्य दोर्गेने चांगलं षटक टाकून शेवटच्या षटकातील बॉलरवरती प्रेशर खूप कमी ठेवलाय. आता फक्त शेवटच्या षटकातील बॉलरला चांगली लाईन, चांगला टप्पा आणि योग्य वेळी योग्य चेंडूवरती टप्पे टाकावे लागतील. नक्कीच प्रेशर खूप कमी आहे. पण आपण बघतोय अतुल जाधव अशा प्रेशरला हँडल करण्यामध्ये तो माहिर आहे. परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठ के क्यों आसमान देखता है. अजित शिंदे द बॉलिंग आणि आपण बघतोय पंख खोलायचे 16 धावा करण्यासाठी. 6 चेंडू 16 धावांची गरज. कंपल्सरी चेस. नियम लक्षात घ्या, कंपल्सरी चेस. आयुष्यात कधीही कुणाला छोटं समजू नका. आयुष्यात कधीही कुणाला मोठं समजू नका. इनसाइड एज आहे. चेंडू जागेवरती आहे. धावेचा कॉल. हो, एक होते कंप्लीट. एक झाली आहे, दुसरी सुद्धा होऊ शकते पण नाही. अजित शिंदेनं इथे आयुषला आताची एकच धाव आली आहे. अतुलला स्ट्राईक वरती न्यायचं होतं आणि स्ट्राईक वरती घेऊ आणलं देखील. आता एमके आला नवीन बॅटर. एमके मल्हार कोलते मैदानच्या आतमध्ये. यावेळेला बघायचंय बॉल आकाशात आहे आणि या दरम्यान आपण बघतो 2 क्षेत्ररक्षक धावत आले वाऱ्याच्या वेगात विजेच्या करंट मध्ये. दरम्यान आपण बघतो इकडे एक काली आहे आणि बाद कोण झालंय? बाद कोण झालंय? पंचांचा डिसिजन. अतुल जाधव बाद झालाय की काय? धडधड काळजाची. सुंदर थ्रो आहे आणि मोठा धक्का आहे. काय ही गोष्ट खरी आहे का? पिसर्वे संघ अजूनही दुःखाच्या छायेमध्ये आहे. स्वप्नवत वाटणारा हा निर्णय. अविश्वसनीय डिसिजन. बट यस, इट इज राईट. अतुल जाधव बॅक टू द पॅव्हलियन. पुढच्या मॅचचा आपण इथे घेतो टॉस. तर चिठ्ठी आपण घेतो. चिठ्ठी सासवड संगणक आणि लोणंद संगणक या इकडे. सासवड संगणक, लोणंद संगणक या इकडे. आपण इथे ज्या संघाला चिठ्ठी निघेल तो बाय. इज इट राईट? येस. आता आपण जाऊयात मैदानच्या आतमध्ये. आता बघणार आहोत इथे एक धाव आली. नवनाथ कोलते नवीन बॅटर. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय कृष्णाई हॉटेलचे ओनर, कृष्णाई प्युअर व्हेज या परिसरातील एक चवीनं खाणाऱ्यांसाठी चवीनं अन्न देणारं आपण पाहतोय एक असे लोकप्रिय हॉटेल. आणि कृष्णा हॉटेलचे ओनर सन्माननीय दत्तात्रयजी पवार यांचं होतं या ठिकाणी आगमन. त्यांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या काय चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आणि धावा मात्र खूप जास्त आहेत. एमके साठी मात्र हिरो बनण्याची संधी आहे. वेळ प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देते. 2 बॉल 10. 1 बॉल 10. एक चेंडू 10 धावांची गरज आहे. 27 पर्यंत माझ्या मध्ये धावफलक आहे. एक बॉल 10 धावांची गरज आहे.
यवत संगणक आपण या इकडे कॉंग्रॅच्युलेशन काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत अतिशय सुंदर आणि प्रभावी गोलंदाजी करून आपण बघतो हा सामना यवत संघाने जिंकलेला आहे. आणि ते आपण बघतो लॉट्स पाडतो दोन संघ आहेत एका बाजूला लोणंद दुसऱ्या बाजूला सासवड कोणत्या संघाला भेटणार बाय पुढच्या या फेरीसाठी येस आणि जो संघ इथे या फेरीमध्ये राहील त्या संघाची मॅच होईल यवत संघासोबत कारण की पहिली यापूर्वी आपण सेकंड राऊंडची एक मॅच घेतलेली आहे. बघायचं लहान मुलगा कोणाला पावणार आणि यासोबत ती चिठ्ठी आहे लोणंद की सासवड. यवत संघाला बाय भेटलाय आणि आता सासवड आणि लोणंद अशी मॅच होईल. टॉस साठी संघाने चला इथे तवा जाऊ ना पुढे